महाराष्ट्राचा। नमस्कार, मी गौरी संध्यालाईव्हमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। बेस्टच्या पतपेढीच्या निवडणुकीत अनपेक्षित निकाल आला असून कामगार नेते शशांक राव यांच्या पॅनलचे 14 उमेदवार निवडून आलेत, तर आमदार प्रसाद लाड यांच्या पॅनलचे 7 उमेदवार निवडून आले आहेत। ठाकरे बंधूंच्या पॅनलचा एकही उमेदवार जिंकून आलेला नाहीये, त्यामुळे बेस्टच्या पतपेढीवर राव यांच्या बेस्ट वर्कर्स युनियनची सत्ता आली आहे। पाहूयात काय सांगाल? निश्चितपणे पहिली गोष्ट तर आपल्याला मिळालेली माहिती चुकीची आहे। महायुती म्हणून मी लढलो नव्हतो, तर मी श्रमिक उत्कर्ष सभा प्रसाद लाड प्रणित ही निवडणूक लढलो होतो आणि त्या निवडणुकीत 7 जागा मिळाल्या आहेत आणि 4 जागांवरती मतमोजणी पुनर्मतमोजणी सुरू आहे। पहिली गोष्ट तर 7 जागा मिळाल्या का 9 मिळाल्या का 21 मिळाल्या, यापेक्षा ज्यांनी फार मोठा बोलबाला केला, ठाकरे ब्रँड म्हणून बोलबाला केला, मुंबई आमची, मराठी आमची, ही पतपेढी जिंकलो तर महापालिका आम्हाला मिळणारच, त्या ठाकरे ब्रँडचा पुरा धुवा उडवला आणि त्यांचा करेक्ट कार्यक्रम माझ्या माध्यमातून केला गेला आणि ठाकरे ब्रँडला 0 जागा मिळाल्या, याचा मला जास्त आनंद आहे। काल बरेचसे मेसेजेस पण व्हायरल करण्यात आले होते की उद्धव ठाकरे आणि मनसे, शिवसेना आणि मनसे यांना 21 आणि बाकीच्यांना 0 अशा जागा मिळाल्यात, अशा आशयाचे मेसेजेस व्हायरल होते। तो त्यांचा स्वभावच आहे की मुळी कुठल्याही गोष्टीचा अभ्यास करायचा नाही, सहकारातली माहिती नाही, सहकार कसा चालतोय माहित नाही। एखादी संस्था 25 वर्षापूर्वी हातात आली, तिला ओरबडून काढण्याचं काम या लोकांनी केलं आणि त्यामुळे मुंबईतल्या कामगारांनी, मुंबईतल्या जनतेने, मुंबईतल्या मराठी माणसांनी यांना यांची जागा दाखवली आणि खऱ्या अर्थाने ठाकरे ब्रँडचा धुवा उडवला। आता तरी मीडियाच्या माध्यमातून, मराठी मीडियाच्या माध्यमातून ठाकरे ब्रँडचा बोलबाला बंद होणार आहे का, हा प्रश्न देखील मला आपल्याला विचारायचा। सुहास सामंतांनी असं म्हटलंय की खरं तर भाजपकडे पैशांचा आणि यंत्रणेचा ओघ होता आणि यापुढे आम्ही कमी पडलो, असं त्यांनी म्हटलंय। नाही, हे तर प्रत्येक वेळेला असतं। मी तर सकाळी वाट पाहत होतो की संजय राऊत काहीतरी बोलतील, पण ते बोलले नाही। निवडणूक हरले की बॅलेट पेपरवर नव्हती म्हणून हरले, पैसे वाटले म्हणून हरले, लोक विकत घेतली म्हणून हरले, दादागिरी केली म्हणून हरले, आरोप केले म्हणून हरले, पोलीस पाठवले म्हणून हरले। हे एक स्टँडर्ड लाईन यांना उद्धवजींनी लिहून दिलेले आणि त्या लाईनवरती त्यांचा बोलबाला असतो। माझं म्हणणं आहे की मुंबईतल्या जनतेने शशांक राव आणि प्रसाद लाड हे दोघेही ज्या पद्धतीमध्ये उभाटाच्या विरोधात किंवा ठाकरे ब्रँडच्या विरोधात लढले आणि खास करून उभाटा ठाकरेच्या विरोधात लढले, त्याला जनतेने त्यांची जागा दाखवली। त्यांच्याकडून आरोप केला जात होता की तुम्ही पैशांची पाकिटं वाटली। संदीप देशपांडे तर पत्रकार परिषद घेऊन त्यांनी दाखवली की कशा पद्धतीने पैसे आले। नाही, तो नवीन कोंबडा आता आरवतोय सकाळ झाल्यासारखा। मी काल परवा म्हटलं होतं की संजय राऊत त्याला चावला का, तर आता कळेल त्याला काय त्याची परिस्थिती झाली ती। खरं असं आहे की आरोप करणं फार सोपं असतं, सहकारामध्ये काम करणं, संस्था उभी करणं, संस्था मोठी करणं, संस्था चालवणं हे फार कठीण असतं। संदीप देशपांडे असतील, संजय राऊत असतील, यांनी एखादी संस्था चालवावी, एखादी संस्था उभी करून दाखवावी। मला एक सांगा, ठाकरे असतील किंवा ठाकरेच्या पक्षातील लोक असतील, त्यांनी एक तरी कुठली संस्था चालू केली आहे का? आदित्य ठाकरेंनी कुठली शाळा चालू केली आहे का? एखादं हॉस्पिटल चालू केलं आहे का? एखादी पतसंस्था, एखादी बेरोजगार संस्था, एखादी मजूर संस्था, एखादी पगारदार संस्था चालवली आहे का? यांना फक्त आरोप करता येतात आणि या आरोपापलीकडे यांना काही करता येत नाही। बेस्ट पतपेढीमध्ये दोन्ही ठाकरे बंधूंना एकही जागा जिंकता आली नाहीये, दोन्ही ठाकरे बंधूंचा पराभव झालेला आहे। याला लिटमस टेस्ट म्हणून पाहिलं जात होतं महानगरपालिकेच्या, कसं पाहतात? लिटमस टेस्ट मध्ये तर आम्ही 100% जिंकलेलो आहोत। एक अकेला सप्पे भारी हे जे म्हणतात त्या पद्धतीमध्ये प्रसाद लाड एकता, ज्यामध्ये दरेकरांची मदत झाली, कार्यकर्त्यांची मदत झाली, सहकारातल्या कार्यकर्त्यांची मदत झाली आणि कुठलाही पक्षाचा अभिनवेश बाजूला बरोबर न ठेवता सर्व पक्षाची लोक ज्यांनी सहकारात काम करतात, ज्यांनी मदत केली, त्या सर्वांचं मी मनापासून अभिनंदन करणार आहे, त्यांचा आभार मानणार आहे। कारण हा खऱ्या अर्थाने विजय हा सहकाराचा आहे। माझ्या जवळजवळ 5 जागा या 32, 35, 39 आणि 43 मतांनी पडल्या। त्यामुळे त्याच्यापेक्षा पण मोठी गोष्ट अशी होती की यामध्ये खरं तर आपण पाहिलं
तर एकंदरीत 2158 मतं ही अवैध झाली. त्यामुळे 2158 मतं जर अवैध झाली नसती तर कदाचित जर 100 मतं जरी माझ्या पॅनलला जास्त मिळाली असती तर हा आकडा 7चा आकडा कदाचित 17 असता. आणि अवैध झालेल्या 2158 मतापैकी जवळजवळ 1700 मतं ही माझ्या पॅनलची अवैध झाली. मला एकच आपल्या प्रेसच्या माध्यमातून सांगायचं आहे, शशांक राव देखील भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाला मानतात, परंतु मला त्यांच्यावर कुठलीही टीका करायची नाहीये. जो काही निर्णय होईल, जी काही चर्चा होईल ती त्यांच्याशी बसून करीन. परंतु शशांक राववर निवडणुकीत मी कुठलाही आरोप केला नाही. माझा टार्गेट फक्त शिवसेना होती. शिवसेनेचा भ्रष्टाचार होता. विकत घेतलेले बंगले 6 कोटीचे बंगले 24 कोटीला घेतले, 4 कोटीचं कार्यालय 9 कोटीला घेतलं. बॅगांमधला भ्रष्टाचार, डिपॉझिट मधला भ्रष्टाचार हा होता. मुंबईतल्या बेस्ट कामगारांनी त्या भ्रष्टाचाराच्या विरोधात मतदान केलं. शरदराव साहेबांची 40 वर्ष बीएसटी आणि मुंबई महापालिकेवरती सत्ता युनियन आहे. शिवसेनेची 25 वर्ष आहे आणि प्रसाद लाड यांची श्रमिक उत्कर्ष सभा 1.5 वर्षात जर 7 जागा जिंकू शकते आणि कदाचित आपण दिलेल्या माहितीप्रमाणे जर 2 जागा वाढणार असतील तर प्रसाद लाडा 1.5 वर्षात जर 7 जिंकू शकतो तर पुढच्या 5 वर्षानंतर निश्चितपणे 2121 जिंकू शकतो ही खात्री मला आहे. मुंबई महापालिका निवडणूक आणि ही निवडणूक एकत्र नाही असं मनसेकडून सांगितलं जाते. तुलना करणं चुकीचं आहे. मुंबई महानगरपालिका निवडणूक आणि अरे दिंडोरा तुम्ही पिटला, आम्ही पिटला का? दिंडोरा कोणी पिटला? संदीप देशपांडेंनी दिंडोरा पिटला, सुहास सामंतनी दिंडोरा पिटला. सुहास सामंतांचं शिरोडकर हायस्कूलचं एक भाषण तुम्ही पाहिजे तर तुमच्या आरटीओ मधनं काढा की आम्ही ही निवडणूक जिंकलो तर मुंबई महापालिका जिंकणार. मुंबई मधल्या जनतेला ठाकरे ब्रँड हवा आहे. 2 ठाकरे एकत्र आले आहेत. मला या पूर्ण निवडणुकीमध्ये संदीप देशपांडे एक व्यक्ती सोडली तर मनसेचा एकही कार्यकर्ता या निवडणुकीत दिसला नाही. त्यामुळे सन्माननीय राज ठाकरे या निवडणुकीत होते की नव्हते हा प्रश्न देखील यामध्ये आहे. त्यामुळे उभाटा शिवसेनेचा पूर्ण करेक्ट कार्यक्रमाने गोजवारा झाला हे या माध्यमातून मी आपल्याला सांगतो. तुम्ही आता सांगितलं की पहिल्या त्याच्यामध्ये फेर निवडणुकीसाठी केलेलं आहे. 4 जागेवर फेर निवडणूक होते, मतमोजणी होते. काय नेमकी आहे, कशामुळे परत मतमोजणीसाठी मागणी केलेली आहे? नाही, यामध्ये जवळजवळ 2158 मतं ही अवैध झाली आहेत. कुठल्याही निवडणुकीमध्ये 2158 मतं म्हणजे मला वाटतं की शिवसेनेला 2158 मतं देखील मिळालेली नाहीयेत. म्हणजे ठाकरे ब्रँडची पूर्ण मतं काढली तर ती 2158 नाहीये. त्याच्यापेक्षा अवैध मतं 2158 जास्त आहे. त्यामुळे मला वाटतं की ठाकरे ब्रँड हा 4 नंबरला गेला. 1 नंबरला शशांक राव, 2 नंबरला श्रमिक उत्कर्ष सभा प्रसाद लाड, 3 नंबरला अवैध मतपत्रिका आणि 4 नंबरला ठाकरे ब्रँड. आता तरी ठाकरे ब्रँडनी विचार करायला हवा. आणि दुसरी गोष्ट, त्या अवैध मतं कशा पद्धतीत होतात, त्या निवडणुकीच्या गडबडीत 2.5 लाख मतांची मतपत्रिकांची मोजणी असते. त्यामुळे अवैध मतं ही बरोबर केली गेली की नाही याच्यावरती निवडणूक अधिकारी निर्णय घेतील आणि त्यामधनं कदाचित अवैध मतपत्रिकेतून आमचाही फायदा होऊ शकतो, रावसाहेबांचाही फायदा होऊ शकतो, पण जे उमेदवार हरले त्यांना न्याय मिळेल ही माझी भावना आहे. संजय राऊत असं बोलत होते. मी काल रात्रीच पत्र दिलेलं आहे. ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTubeवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.